महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस आहे. हे वर्ष निवडणुकीच्या रणधुमाळीचं असणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपाच्या मुद्द्यावरून मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झालेला बघायला मिळतोय. असं असताना आता एक मोठी माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्यात जागा वाटपावरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. जागा वाटपापेक्षा भाजपाला पराभूत करणं महत्त्वाचं आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच उद्धव ठाकरे पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत बैठकीसाठी जाणार आहेत, अशी देखील माहिती समोर आली आहे. इंडिया आघाडीचा आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं असेल या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे मुंबईत तर काँग्रेस आणि ठाकरे गटात जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळालं. अखेर जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये फोनवरून संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. जागा वाटपाबाबत आमचं मतभेद नाही, पण भाजपाच्या विरोधात एकत्रित लढायचं आहे. तसेच भाजपाला पराभूत करणं महत्त्वाचं आहे, अशी देखील भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे. उद्धव ठाकरेंचा लवकरच दिल्ली दौरा होणार आहे. या दिल्ली दौऱ्यात जागा वाटपावर चर्चा होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. इंडिया आघाडीची या महिन्यामध्ये देखील बैठक पार पडली होती, पण जागा वाटपाबाबत आणखीन एक बैठक दिल्लीत पार पडणार आहे. या बैठकीत जागा कशा प्रकारे लढायच्या याबाबत चर्चा होणार आहे. पण त्याआधीच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्यात फोनवर संभाषण झालं आहे. या जागा वाटपाकडे सत्ताधारी पक्षाचं देखील लक्ष असणार आहे. सत्ताधारी पक्ष इंडिया आघाडीला कमकुवत करण्यासाठी एकही संधी सोडणार नाही. त्यामुळे इंडिया आघाडीचं जागा वाटप देशासाठी विशेष असणार आहे.